अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। कुछ दिन पहले ही पूरे देश भर में लोकसभा के इलेक्शन मुकम्मल हो चुके हैं और महाराष्ट्र राज्य में जिस तरह से शरद चंद्र जी पवार साहब इनकी एक छाप बनी हुई है और महाराष्ट्र राज्य में शरद चंद्र जी पवार साहब इनकी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को जिस तरह से बहुमत मिला है, यहाँ पर पूरी तरह से महाराष्ट्र राज्य में जितने भी इन्होंने कैंडिडेट खड़े किए थे उसमें से 8 कैंडिडेट शरद चंद्र जी पवार साहब इनके पार्टी के विनर हुए हैं महाराष्ट्र लोकसभा में। और उसी के चलते आने वाले 2 महीने के बाद ही महाराष्ट्र राज्य के विधानसभा के इलेक्शन है और शरद चंद्र जी पवार साहब इनकी राष्ट्रवादी कांग्रेस पूरी तरह से इस बात को लेकर तैयार है कि 288 सीट कैसे लड़ाना है इनकी युति में, जिसमें उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और साथ ही महाराष्ट्र राज्य में शरद चंद्र जी पवार साहब इनकी राष्ट्रवादी कांग्रेस, इनकी निशानी तुतारी। ये तीनों पार्टियां एकजुट होकर पूरे महाराष्ट्र भर से 288 सीटें लड़ाने वाले हैं, जिसमें परभनी जिले का जो नंबर आता है, परभनी जिले में जिंतूर विधानसभा मतदार संघ से विजयरावजी भांबड़े जो माजी आमदार है, यहाँ राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार साहब इनकी पार्टी की जानिब से विजयरावजी भांबड़े जो माजी आमदार है, इन्हें 2024 में भी जिंतूर विधानसभा मतदार संघ से टिकट दिया जाएगा। इसी के साथ में गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ से जिस तरह से यहाँ पर घनदाट मामा जो माजी आमदार है गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ के, घनदाट मामा को भी राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार साहब इनकी पार्टी की जानिब से टिकट दिया जाएगा। उसी के चलते आज 26 जुलाई 2024 को परभनी शहर के राष्ट्रवादी भवन यहाँ पर निष्ठावंत कार्यकर्ता मेड़ावा राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार साहब इनके राष्ट्रवादी कांग्रेस का निष्ठावंत जितने भी कार्यकर्ता है, इन तमाम निष्ठावंत कार्यकर्ताओं का एक संवाद मेड़ावा लिया गया है, जिसमें प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल साहब इनकी मौजूदगी थी और जयंत पाटिल साहब के अलावा बसवराज पाटिल साहब ये भी यहाँ पर मौजूद थे। इन दोनों नेताओं की मौजूदगी में परभनी जिले में जिस तरह से गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ से घनदाट मामा इनके कार्यकर्ताओं ने घनदाट मामा के लिए खास तौर से शरद चंद्र जी पवार साहब इनके राष्ट्रवादी कांग्रेस की जानिब से टिकट मांगा है घनदाट मामा के लिए, और घनदाट मामा के लिए जोरों शोर से काम करने का भी इन्होंने बीड़ा उठाया और काम करना शुरू भी कर दिया है। इस वक्त घनदाट मामा ये स्टेज पर मौजूद थे। इनके अलावा माजी आमदार विजयरावजी भांबड़े, माजी आमदार विजयरावजी गव्हाणे और भावी आमदार जाकिर लाला खान, उसी के साथ में यहाँ पर जयंत पाटिल साहब, बसवराज पाटिल साहब, इन तमाम नेताओं की यहाँ पर मौजूदगी थी। इसके अलावा रहमान खान साहब जो राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक सेल के प्रवक्ता है, इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी। यहाँ पर घनदाट मामा इनके लिए गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ से इनके कार्यकर्ताओं ने जिस तरह से एकनिष्ठ होकर घनदाट मामा इन्हें डबल से आमदार करने के लिए 2024 में वादा किया है और घनदाट मामा इनके लिए टिकट मांगा है। राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार साहब इनकी पार्टी से घनदाट मामा इनके लिए जिस तरह से टिकट मांगा गया है, उस बात को लेकर ही जिन लोगों ने अपने ख्यालात का इजहार किया है, ये तमाम लोग राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार साहब इनकी गठ से घनदाट मामा इनके लिए स्पेशली टिकट मांग रहे हैं और इन्होंने टिकट मांगने के लिए यहाँ पर जितने भी कार्यकर्ता है घनदाट मामा के, इन तमाम कार्यकर्ताओं ने घनदाट मामा की जो खुसूसियत है, जो काबिलियत है, और घनदाट मामा यहाँ पर अगर आमदार बन गए तो इस बार 2024 से 2029 तक लगातार किस तरह से यहाँ पर तरक्की की जाएगी घनदाट मामा इनके माध्यम से गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ में, ये बात भी तमाम ही पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने बताया है। जिसके चलते प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल साहब इन्होंने तमाम ही लोगों की बातों को सुना और इनकी बातें सुनने के बाद में जयंत पाटिल साहब इन्होंने तमाम ही लोगों को इस बात का जवाब भी दिया है कि किस तरह से घनदाट मामा इन्हें टिकट फाइनल किया जाए। यह नहीं, इसके अलावा पाथरी विधानसभा मतदार संघ से माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इनके लिए भी इनके तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता बाबाजानी खान साहब इन्हें चाहने वाले तमाम ही लोग यहाँ पर आए और इन तमाम लोगों ने आमदार बाबाजानी खान साहब दुर्रानी इनके लिए पाथरी विधानसभा मतदार संघ से टिकट मांगा है। जबकि आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब ये अजीत दादा पवार इनके राष्ट्रवादी कांग्रेस में शामिल थे और इसके बाद में
अभी जयंत पाटिल साहब ने जो बात क्लियर कराई है वो ये बात रही है कि आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब शरद चंद्र जी पवार साहब इनके निकटवर्ती है, इनके करीबी है और इनके दिल में रहते हैं। ऐसा भी इस वक्त यहाँ पर जयंत पाटिल साहब इन्होंने कहा है। तमाम लोगों की हम आपको बातें सुना रहे हैं जिन लोगों ने घनदाट मामा इनके लिए और उसी के साथ में आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इनके लिए किस तरह से टिकट मांगा है और आमदार घनदाट मामा ये गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ में क्यों जरूरी है, ये भी यहाँ के इनके कार्यकर्ताओं ने बताया है। और उसी के साथ में आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब ये पाथरी विधानसभा मतदार संघ से क्यों जरूरी है, ये भी यहाँ पर बताया है। जबकि पाथरी विधानसभा मतदार संघ से यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार, उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना और साथ ही भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, इन तीनों का गठबंधन है। और इन तीनों के गठबंधन में यहाँ पर पाथरी विधानसभा मतदार संघ से आमदार सुरेश राव जी वरपुड़कर ये यहाँ रनिंग आमदार है और रनिंग आमदार के लिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस यहाँ से सीट मांगने वाली है। उसके बावजूद आमदार बाबाजानी खान दुर्रानी इनकी जानिब से शरद चंद्र जी पवार साहब इनके राष्ट्रवादी कांग्रेस की जानिब से जिस तरह से यहाँ पर टिकट मांगा जा रहा है। अब गौर तरफ बात यह है कि परभनी लोकसभा मतदार संघ में यहाँ पर जिंतूर विधानसभा मतदार संघ और साथ ही गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ, इन दो मतदार संघ से राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार साहब इनकी राष्ट्रवादी कांग्रेस से 2 सीट्स यहाँ पर दिए जाने वाले हैं और 2 सीट अलग अलग पार्टियों को दिए जाने वाले हैं, जिसमें पाथरी विधानसभा मतदार संघ से हो सकता है कि रनिंग आमदार सुरेश राव जी वरपुड़कर जो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के यहाँ पर आमदार है, इन्हें टिकट फाइनल किया जाएगा। और परभनी विधानसभा मतदार संघ से उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना के रनिंग आमदार डॉक्टर राहुल पाटिल, ये जो रनिंग आमदार है और पिछले 10 साल से लगातार यहाँ पर आमदार है और इस बार हो सकता है कि आमदार डॉक्टर राहुल पाटिल ये हैट्रिक भी मार सकते हैं। यहाँ पर आमदार डॉक्टर राहुल पाटिल इनके लिए ये टिकट फाइनल है शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे इनकी पार्टी से। और यहाँ जिस तरह से उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना से परभनी विधानसभा मतदार संघ से तीसरी बार आमदार डॉक्टर राहुल पाटिल ये यहाँ से इलेक्शन लड़ने वाले हैं, जिसके चलते यहाँ पर तमाम ही पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने किस तरह से अपनी प्रतिक्रिया दी है ये हम आपको सुना रहे हैं। काँग्रेसच्या निष्ठावान सौरधावांनिमित्त उपस्थित सर्व जिल्ह्यातले एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आपल्याकडे सगळे उपस्थित आहेत। साहेब, मी योगचा जिल्हाधिकारी जरी असलो तर गंगाखेड विधानसभेचा मतदार आहे। येणारी गंगाखेड विधानसभा ही लोकसभेच्या दृष्टीनं आम्हाला तरी वाटतंय आजच लागलेली आमची जागा आहे, कारण लोकसभेला गंगाखेड विधानसभामध्ये कोणी मुलाला 50 मायनस, जिंतूरमध्ये 30 मायनस, असं साहेब कुठल्या प्रकारचं घडलं नाही। येणारी लोकसभा तर झाली, सगळ्यांनी एकनिष्ठेने काम केले साहेब। आमच्या जिल्ह्यात पक्षाच्या आणि विरोध झाल्यानंतर मोठी पडझड झाली, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवड झाली, मोठाही लोक निवडून गेले साहेब। आम्ही ज्या ठिकाणी झालो, आम्ही तुमच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करायलो, आम्ही तुमच्याकडे बघून तुमच्या बघून आम्ही खाली काम करतो। आम्हाला खूप अडचणी आल्या साहेब, पण आम्ही डगमगलो नाही। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता कोणा आला नाही, आमचा एकही पदाधिकारी कोणा प्रवेश केला नाही। त्याच्यामुळे येणारे जिंतूर विधानसभा असेल, गंगाखेड विधानसभा असेल, दोन्ही जागा आपण सोडून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचंड मताधिकाऱ्यांना विजय करण्याचा आम्ही निर्धार करू। एवढंच बोलतो आणि सांगतो, रामकृष्ण हरी। लक्षात आलेली आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आता
गंगाखेडची बैठक संपली. थोडस दाहराच्या लोकांनी जरा बाजूला व्हावं आणि गंगाखेडच्या कार्यकर्त्यांना खाली जायची परवानगी द्यावी. धन्यवाद. मतदारसंघातल्या सर्व आलेल्या माझ्या राष्ट्रवादी प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसांनी खाली जेवून घ्या. म्हणजे दुसऱ्या मतदारसंघातले आपल्या तुम्ही जर खाली बसलात तर घेऊन खाली बसलात तर घेऊन सर्वांना शांतता ठेवली तर पुढचा कार्यक्रम आत्महत्या मीटिंग चालू करता येईल. खाली बसा ना, नाहीतर मी दुसऱ्या तालुक्याचे नाव घेतो. ज्यांचा राष्ट्रवादीवर आणि पवार साहेबांवर प्रेम आहे ते सगळे समोर थांबलेले पटापट बसतील, किती मोठे असतील. आणि जे उभे राहिले ते पक्षाचे निष्ठावान नाहीत असं समजलं नाही. आणि मानवत तालुका अध्यक्ष आता सन्माननीय आपले प्रदेश अध्यक्ष आले त्यांच्यासाठी जोरदार. आता जरा इकडलं माईक सोडा सरकार. पाथरी मतदार 3.5 बद्दल आपण बोलू. कोण कोण आले तिथं? मानवतचे अध्यक्ष आहेत का? यावेळी पाथरी बाकीचे सरकत तर यांची ओळख होईल. मानवतच्या अध्यक्षांना मी विनंती करतो. आणि 2016च्या नंतर मी राष्ट्रवादी सोडले. मला काय टाकलं होतं. नंतर आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेबांनी परत म्हणले कचवे तू राष्ट्रवादीत काम कर. साहेबांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. मानवत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारा वर्ग मतदार सगळे आहे. फक्त चांगल्या नेतृत्वाची गरज साहेब. त्यावेळेस आमचे जे अध्यक्ष होते त्यांना काहीतरी सांगण्यात आलं बाबा कचवे लहान वयाचा याला जर आपण सिनियर घेऊ असा काही प्रकार झाला होता. पण साहेब मी एवढा विश्वास देतो आपण जी जबाबदारी मानवत शहर आणि तालुक्यात देतात ती जबाबदारी आम्ही सर्व पूर्ण ताकदीने आपण दिलेला आदेश पूर्ण करू आणि जास्तीत जास्त मतदार आपण जो उमेदवार ठरवतात त्याला देऊ. तर आदरणीय विचारपीठ आणि जयंत पाटील साहेब आमच्या पाथरी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांना विचारधारेला चालून असणारा मतदारसंघ आणि आमचे नेते पाथरी विधानसभा मतदारसंघात 2004 ते 2009 पाथरी विधानसभा हा आमदार बाबाजानी दुर्वाणी साहेब यांचा मतदारसंघ हा पूर्वीचाच आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ. 2004 ते 2009 आमदार विधानसभेचे साहेब होते. त्यानंतर तुमच्याच छत्रसाहेब गांधी साहेब विधान परिषदेचे आमदार आहेत आणि आता पूर्ण पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आतापर्यंत जिल्हा परिषद सुद्धा साहेबांच्या अध्यक्षतेखाली भांबे साहेब हे सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद होती. पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था या आमदार बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाची विनंती आहे साहेब तुम्हाला की आमचा हा पूर्वीचाच जो मतदारसंघ आहे तो आम्हाला तुमच्या पवार साहेबांच्या गटाकडून सोडण्यात यावा ही आमची तुम्हाला नम्रपूर्वक मतदारसंघ पाथरी विधानसभा मतदारसंघ हा बाबाजानी साहेबांना सोडण्यात यावा ही नम्रपूर्वक.
सर्वप्रथम इथं निष्ठावंतांचं मी हार्दिक स्वागत करतो. तर इथं आपल्या पक्षातून ज्यांना आपल्या पाथरी विधानसभाला तिकीट द्यायचं म्हणजे आम्ही त्यांचं 100% निष्ठेनं काम करू व पूर्ण ताकदीनिशी त्यांना निवडून आणू. बाकी जे आले त्यांचं मनोगत व्यक्त करून त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, तसंच माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब, गव्हाणे साहेब, तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना जय राष्ट्रवादी. साहेब, आम्ही पाथरी विधानसभा मतदारसंघातून येतो आणि पाथरी विधानसभेतल्या पूर्ण गावांमध्ये राष्ट्रवादीची ताकद फार मोठी आहे. पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. परंतु मधल्या काळात आपल्या पक्षफुटीमध्ये काही निर्णय घेण्यात आले, परंतु आम्ही सोबत वापस येण्याच्या तयारीत आहोत आणि आपण आम्हाला स्वीकारावं ही आमची पहिली विनंती आपल्याला. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची फार मोठी ताकद आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर आमदार बाबाजी दुराणी साहेब आणि भांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यामध्ये होत्या आहेत आणि भविष्यात सुद्धा ही जर ताकद आपल्याला कायम ठेवायची असेल तर बाबाजी साहेबांसारखं धर्मनिरपेक्ष नेतृत्व आपल्याला ह्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष आवश्यक आहे. आपल्याला या ठिकाणी पाथरी विधानसभा मतदारसंघ आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघ एकमेकांना जोडून आहे आणि एकमेकांना पूरक आहे. त्यामुळे दोन्ही विधानसभेतल्या जर जागा आपल्याला लावायची असतील तर त्या ठिकाणी भांबळे साहेब आणि बाबाजी साहेब हे दोनच माणसं या ठिकाणी लागतात. तर आपल्या दोन्ही जागा आपण चांगल्या पद्धतीने निवडू शकतो. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्वीपासून बाबाजी साहेब आपल्या पवार साहेबांसोबत मागच्या 35-40 वर्षापासून आहे आणि त्याच गोष्टीचा विचार करून एक नेतृत्व असं तयार करावं. आमचा सर्व गावांमध्ये प्रचार दौरा एक राऊंड आमचा कंप्लीट झाला आहे आणि प्रत्येक गावामधून ह्या ठिकाणी आम्हाला लोक सांगतात की आपण पवार साहेबांसोबतच राहा, पवार साहेबांसोबतच तुम्ही असाल, आम्ही तुमच्यासोबत चांगल्या ताकदीने आहेत आणि आम्ही अपक्ष जरी पडामध्ये लोक आम्ही सोबत आहेत, परंतु पवार साहेबांचा आशीर्वाद जर आमच्यासोबत असेल तर आम्ही चांगल्या मताधिक्याने ह्या ठिकाणी निवडून येऊ शकतो आणि आपल्या पक्षाची ताकद परत ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही वाढवू शकतो एवढी विनंती करतो. आणि आपण ह्या मतदारसंघामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून घ्यावी, कारण मागच्या वेळेस ही जागा आपण उस्ती दिली होती काँग्रेसला आणि काँग्रेसला निवडून आपण आणलं होतं. आपल्यामुळे काँग्रेसला आला होता, काँग्रेसला निवडून दिला होता, परंतु आपल्या तेवढा अपेक्षा मतदारांच्या अपेक्षा मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा पाहिजे त्या प्रमाणात पूर्ण नाही झाल्या. त्यामुळे आपल्याला त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाबाजी साहेबांसारखं विकासाभिमुख नेतृत्व ह्या ठिकाणी आवश्यक आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपण बाबाजी साहेबांनी ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी द्यावी आणि आपला हा मतदारसंघ आबाधित ठेवावा. जिंतूर आणि पाथरी जागा ह्या ठिकाणी दणदणीत मताने निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्व कार्यकर्ते ह्या ठिकाणी घेऊन एवढी विनंती. आदरणीय पाटील साहेब, मी सोनपेठेतून आलोय. मूळ राष्ट्रवादी पक्षाचा आहे. राष्ट्रवादीचा सातत्याने आमदार त्या भागातून निवडून जात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की पाथरी हा मतदारसंघ जनतेचा व मतदारांचा कौल लक्षात घेता हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला आपण सोडून द्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ज्या ठिकाणी ज्यांना तिकीट मिळत आम्ही त्यांच्या मागे पूर्ण ताकद उभा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी फोडतो. आपल्या जिल्ह्याला भेट देण्यासाठी आलेले आपले प्रांताध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब, मंचावरील सर्व मान्यवर, पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये साहेब मी परभणीत राहतो, माझं गाव पाथरी मतदारसंघामध्ये आहे आणि पाथरी मतदारसंघामध्ये परभणी तालुक्यातली काही सर्कल येतात. त्याच्यामध्ये पेडगाव, जाम, कोकणी, दैठणा आणि लोहगाव आणि सिंगणापूर ही एवढी सर्कल ही पाथरी मतदारसंघामध्ये येतात आणि नेहमीच ह्या सर्कलमधून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी ताकद आहे ती कमी राहिलेली आहे आणि मागच्या या 10 वर्षामध्ये ही ताकद चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. आदरणीय बाबाजी साहेबांनी मागील अनेक वर्षापासून पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे. आपल्या पक्षाचा प्रोटोकॉल, काही तांत्रिक अडचणी ह्या गोष्टीबद्दल आम्ही बोलू शकत नाही, पण इतके वर्ष केलेलं काम त्याचा सुद्धा पक्षाने कुठेतरी एक विचार करावा. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आमच्या जिल्ह्यामध्ये आदरणीय बाबाजी साहेब हे असं एक नेतृत्व आहे जे सर्व समाज मान्य आहे, सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे. म्हणून निश्चितच त्यांची वेगळी छाप आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून आमच्या सर्वांची एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे की साहेब आपण ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडून घ्यावी आणि निश्चितच बाबाजी साहेबांना जर आपण उमेदवारी दिली
तर आज मी तुम्हाला सांगतो की 100% ही जागा आपली लागली आहे. वातावरण खूप चांगलं आहे, परिस्थिती खूप चांगली आहे. फक्त साहेब विनंती आहे, तांत्रिक अडचणीत आम्ही बोलू शकत नाही त्या गोष्टीवर, पण आपण कुठेतरी एक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठेतरी साहेबाचा आमच्या सर्वांच्या भावनांचा विचार करावा आणि साहेबांना उमेदवार द्यावी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आम्ही थांबतो. या ठिकाणी मी पाटील साहेबांना ही विनंती करण्यासाठी आलेलो आहे की साहेब, आमदार बाबाजी दुराणी साहेब हे पूर्ण सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणार नेतृत्व आहे आणि त्याबरोबरच आमची सर्व कार्यकर्त्यांची मतदाराची अशी भावना आहे की 2004 ते 2009 आमदार साहेबांनी पाथरी विधानसभेचं नेतृत्व केलं होतं आणि आजही आम्ही आता जेव्हा फिरायला आलो त्यांच्या प्रचारासाठी तर गावोगाव लोकांची मागणी, मतदाराची मागणी किंवा साहेबांनी विधानसभेचं नेतृत्व करावं. म्हणून साहेब तुम्हाला सगळ्याची वतीने एक विनंती करतो की आता आपण अनुभवलं मागच्या लोकसभेत संबंध महाराष्ट्रात मराठवाड्यात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून साथ दिलेली आहे आणि त्याच एक फलित म्हणून एक मुस्लिम चेहरा म्हणून मराठवाड्यात सक्षम मुस्लिम चेहरा म्हणून महाविकास आघाडीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने, शरदचंद्रजी पवार गटाने आमदार बाबाजी दुराणी साहेबांना येणाऱ्या विधानसभेला विचार करावा. आम्ही 100% जागा निवडून आलो आणि याचा फायदा महाविकास आघाडीला, राष्ट्रवादीला, संबंध मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात होईल एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब या ठिकाणी आज या ठिकाणी आपले प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर साहेब, मला आम्ही जास्त वेळ घेणार नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्ही जेव्हापासून राजकारण, मी लहानपणापासून राजकारण पाहतोय बाबाजी साहेबांचा जवळून, तर तेव्हापासून जे आहे साहेब आम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत आणि जुने माणसं आहेत. पवार साहेब आमचे सर्व आहे. पवार साहेब आमचे हृदयात काली होते, आजी आहे आणि भविष्यात राहणार. कारण आम्हाला 2009ला जे आहे तिकीट पवार साहेबांपुढे आम्हाला त्या ठिकाणी तिकीट भेटलं. 2004ला त्या ठिकाणी साहेब 2004ला पुन्हा तिकीट भेटलं, आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो. मग 2 वेळेस पवार साहेबांनी आम्हाला विधान परिषदेवर पाठवला. साहेब आम्ही पवार साहेबांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काय आम्ही आमच्या आयुष्यात घडलो हे आमची सर्वसामान्य जनता आणि पवार साहेब पक्षामुळे आज आम्ही जे काही आहोत ते पक्षामुळे आहोत, पवार साहेबांमुळे आहोत. पवार साहेबांनी जे काय आम्हाला दिलं भरभरून, पवार साहेबांनी आम्हाला प्रेम दिलं. आम्ही 1-1.5 वर्ष तणाने जरी एखाद्या ठिकाणी गेलो असलो तर मनाने आम्ही इथंच आहे, आम्ही कुठे गेलो नाही. साहेब मला एवढंच म्हणायचं आहे की पक्षाचे जे आहे आदेश सर्व पर्याय शेवटचे आहे. तुम्ही आमचा विचार करा. एक सर्व धर्मीय नेता म्हणून या ठिकाणी तुम्ही आमचा विचार करा. एक अल्पसंख्याक नेता म्हणून तुम्ही आमच्या या ठिकाणी विचार करा. आणि साहेब आम्ही हे जे तुम्हाला जगाचे मागायलो हे फक्त लढण्यासाठी नाही पण जिंकण्यासाठी या ठिकाणी मागायलो. आम्हाला साहेब तुम्ही एक संधी आम्हाला द्या, आम्ही जिंकल्याशिवाय तुम्हाला तो सुद्धा दाखवणार नाही. आणि साहेब ही मागच्या वेळेस आपण ही जी जागा आहे काँग्रेस, आपण विधान परिषदवर होतो म्हणून ही जागा आपण त्या ठिकाणी काँग्रेसला सोडली होती. पण भविष्यात साहेब तुम्ही आम्हाला संधी द्या आणि काँग्रेसचे जे उमेदवार आता वरच्या पातळीवर तुम्हाला तिथे त्यांना कुठे ऍडजस्ट करायचं तुम्ही करा, पण तेवढी जागा आम्हाला सोडून घ्या. तर तुम्हाला शब्द देतो आम्ही आधीही पवार साहेबांचे भविष्यातही राहतील आणि तुम्हाला हे सीट जिंकल्याशिवाय आम्ही तुम्हाला म्हणजे तो सुद्धा त्या ठिकाणी दाखवणार नाही. धन्यवाद. कार्यकर्त्यांनी इथे येऊन ज्या भावना व्यक्त केल्या त्याची नोंद घेऊन पवार साहेबांच्या कानावर ही तुमची इच्छा घालतो मी. आपल्याला महाविकास आघाडीच्या चर्चा पुढच्या आठवड्यात सुरू होतील, त्यावेळी तुम्ही जी सांगितलेली भूमिका आहे ती मांडायचं काम आम्ही करू. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण तुमची ओळख तुम्ही मला करून देण्याची गरज नाही. तुमची ताकद काय आहे सगळं मला माहिती आहे. तुम्ही आता जे मुद्दे मांडले, रात्री देखील मी जेवायला आल्यावर जेवणही चांगलं झालेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावर काही जास्त भाष्य करायला नको.
मित्रपक्षांशी आपल्याला याबद्दल बोलायचं आहे, त्यामुळे शब्दाने शब्द वाढतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांची मी आभार मानतो आणि शांततेत खाली गेल्यानंतर जिंतूर विधानसभा मतदारसंघाने इथे येऊन बसावं. चला. ये न्यूज खबर की हमारे परभनी आस्था के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फू सर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निज़ाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। ये परभनी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और NA कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये सुविधा परभनी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। यहाँ पर बड़ी व्हीकल्स नहीं आना, 4 व्हीलर व्हीकल्स नहीं आना, इसके लिए ये इंतजाम किया गया है। इस तरह के यहाँ पर ये बैरिकेड्स लगाए गए हैं। यहाँ पर सिर्फ 2 व्हीलर और 3 व्हीलर ही आना, यहाँ के इस बस्ती के लिए ही यहाँ पर ये सर्विस दी गई है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभनी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है, ये सीमेंट रोड स्काई लाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सरबा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है, ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभनी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग। रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की NA लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और NA लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है। और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है। हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है। हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है, ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं, ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है। और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं आपको इस सीमेंट रोड से। यहाँ पर 115 प्लॉट में से 71 ऐसे प्लॉट है जिनकी कीमत 13,50,000 रुपये एक प्लॉट की कीमत बताई जा रही है। 22/40 के प्लॉट्स है और 22/40 के बाद में यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है, स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल DP लाई गई है सैंक्शन कराकर। ये DP और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है। और इस बस्ती के ख़त्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी, यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र DP भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियां अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है।
हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस यहाँ पर दी जा रही है। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828।